आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय। लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात असं वक्तव्य पटेलांनी केलं आणि पटेलांचं वक्तव्य हे लोकशाहीला हानिकारक असल्याचं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं। प्रफुल्ल पटेलांनी भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना सहकारी पक्षावर देखील तोफ डागली। समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे। पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडूनच आलो असं अजिबात होत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कुणीही स्वतःला बाहुबली समजू नका असा नाव न घेता इशारा महायुतीतल्या सहकारी सत्ताधाऱ्यांना दिला। तर मतदारांवर सुद्धा पटेलांनी मुक्ताफळं उधळली। निवडणुकीत जितका गरजेचा आहे तितकाच पैसा खर्च करावा लागतो अशी बहुमूल्य माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली। जितके लागतात तेवढे खर्च करावंच लागते आणि ते होणार, पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समझने वाले को इशारा काफी है। प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याचा सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला। मतदारांची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। मी एक नाही 4 वेळा निवडून आले। मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे। सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांवर तोफ डागली। मात्र प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात त्यांच्या मित्रपक्षांनाही चांगलंच सुनावलं। स्वतःला बाहुबली समजणाऱ्यांना आम्ही निवडून दिलंय याची आठवण पटेल यांनी महायुतीतल्या मित्रपक्षांना करून दिली। की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, की कोणी काय आहे, किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। प्रफुल्ल पटेल यांनी बाहुबली शब्द तर वापरला, मात्र कुणाचं नाव घेतलं नाही। पण त्यांचा इशारा महायुतीतल्या मित्रांवरतीच असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पत्रकारांनी या मुद्द्यावरनं थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही। तुम्ही शोधून काढा कोणाकडे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की। मुख्यमंत्र्यांनी प्रफुल्ल पटेलांचा रोख कुणाकडे आहे हे शोधण्याचं काम माध्यमांकडे देऊन टाकलं। त्यामुळे आता माध्यमांच्या शोधात कोणती नावं समोर येतात हे आता लवकरच स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान या सगळ्या संपूर्ण वादानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या वक्तव्यानंतर मात्र यू टर्न घेतलाय। बघूयात। नुसते आता कसं आहे की मी व्यक्तिगत कोणाच्या म्हणत नाही, पण एक ट्रेंड झालेला आहे राजकारणामध्ये की पैसे दिले, पैसे खर्च केले तर आम्ही निवडूनच येणार अशा नसते। एखादा अपवाद सोडून जनता पण फार म्हणजे पैशाच्या आमिषमध्ये न पडता ते योग्य निर्णय करत असतात असा मी इशारा काल सूचक इशारा केला।